ब्रह्मदेव आला तरी राष्ट्रवादीतली फूट काही टळणार नाही असं रोहित पवार म्हणतायत आणि अजित पवारांना आव्हान देतायत। रोहित पवार नौटंकी असल्याची अजितदादांची टीका आहे। अजितदादांच्या टीकेचा रोहित पवारांकडून समाचार घेण्यात आलाय। राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा आहे। अजित पवारांच्या पक्षातली फूट ब्रह्मदेव आला तरी अटळ असल्याचं सांगून रोहित पवारांनी दादांनाच चॅलेंज केलंय। आपल्यापासून बाजूला गेलेले त्यांच्या मधलं पण एक जण पुढे आलेले ती तर असा रेटून बोलतो, काही बोलतो, काही विचारता सोय नाही। हे असं झालं की जर रोज त्याला कोणतरी आपल्यातला आमदार फोन करून हा आता आम्ही असं करणार आहे बरं का, तुम्ही आता सांगायला हरकत नाही, हे असलं काहीतरी एक नौटंकी चाललेली आहे। नौटंकी वगैरे जे काय असेल ते, पण मी काल एक गोष्ट जी त्यांना विनंती केली, एक तर त्यांनी सांगितलं होतं कदाचित त्यांच्याच पक्षातले काही लोक हे आम्हाला फोन करतात आणि आम्हाला सांगतात की हे चाललंय ते चाललंय। आता मी जर नौटंकी करत असलो आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहे, तर एका अर्थाने अजितदादांनी सुद्धा ते स्वीकारलं आहे की कुणी ना कुणीतरी त्यांच्या पक्षातून आमच्या संपर्कात आहे। याविषयी बोलण्याकरता अमोल मिटकरीजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार मिटकरीजी, रोहित पवार म्हणतायत ते खरंय का? आज असं आहे की मी आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ते ऐकतोय। आज राज्यसभेवर सुनेत्रा वहिनींची वर्णी लागली आणि साहजिक आहे त्याची पोटशूळ होणं साहजिक आहे। मला तर असं कळलं की एका ठिकाणी बसून स्वतःच रडायला लागलाय म्हणून। आता त्यामधून ते वैफल्यग्रस्त होऊन एक वक्तव्य आलंय। ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेताय, माझं त्याला आव्हान आहे आणि सांगणं आहे की आम्ही अजितदादासोबत किती आमदार आहोत आणि किती फुटून जातो याची काळजी त्यांनी करू नये। तो जागेवर राहतो का ते बघा, कारण आता अहिल्यानगरला जो कोल्ड वॉर तुम्हाला पाहायला मिळाला वर्धापन दिनाला, त्याचे पडसाद फार भयंकर आहेत। त्याच्यामुळे यालाच तो पक्ष सोडून जावा लागेल, कारण हा पक्ष शोधतोय, याची ती भारतीय जनता पार्टी सोबत लगड करण्याचा प्रयत्न करतोय। आमची चिंता करू नये, आम्ही अजितदादांसोबत एक संघ आहोत। आमच्या आमदारांनी आना भाका शब्द घेऊन सांगितलेले आहेत आणि हे तुम्ही माणिकराव कुकाटे साहेबांचं पण स्टेटमेंट, मागं प्रकाश साळुंखेंचं स्टेटमेंट आमदार साहेबांचं तुम्ही ऐकलं असेल। आणि आता फक्त प्रसिद्धीचा हव्यास आणि आजचा दिवस जो होता तो आमच्याकरता खूप महत्वाचा होता, कारण आज राज्यसभेवर आमच्या सुनेत्रा वहिनींची वर्णी लागणं आणि हेच तुतारी गटाला अस्वस्थ करणार आहे। त्याच्यामुळे त्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं आता वक्तव्य येतात समोरच्या व्यक्तीकडून। निश्चित मिटकरीजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तुम्ही तर रोहित पवार यांचं नावही घेतलेलं नाहीये, त्यामुळे संताप किती आहे हे यातून स्पष्ट होतंय। धन्यवाद संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।